बोंबलत आम्हाला आता कोणाची बी फिकर नाही, पण त्या घरात एक मौल्यवान वस्तू आहे, तिला वरकडा बी येता कामा नये। ती म्हणजे आमची सकू, तिच्या नखाला भी धक्का लागता कामा नये। तिला सुखरूप वाड्यावर घेऊन यायचा जिम्मा परशात तुझा, मग बाकीच्यांना आपण जिवंतपणे स्वर्गात धाडू। विठ्ठल 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 रखुमाई, विठ्ठल 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 रखुमाई, विठ्ठल 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 रखुमाई। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की। सासूबाई, हो स्पष्टच दिसतंय हो, आवाज आत्ताच पूर्ण गेलाय, गजरातच ही अवस्था आहे, तर आख्यान कसं पूर्ण होणार आहे? काळजी करू नकोस, आपला विठुराया आहे ना, करून घेईल त्याच्याकडून। यांचं लक्ष भक्त मंडळींच्याकडे का लागलेलं असतं ते कळतंय। खरंच मनात किती अढळ श्रद्धा आहे। विठुराया आपल्या पाठीशी उभा राहणार याची खात्री आहे अगदी यांना। मालक निस्ता दम देऊ का देऊ पेटवून? अरे मर्दा, दम द्यायला आमच्याकडे दामी आहे की, तू काय कामाचा? तुला जे जमल तेच काम तुला सांगितले, जमलं तर तोंड तुकडं करून टाक त्यांची, कळलं का? खरा थराला तळून टाक, आग लावून टाक। ही तुझी आगाऊ रक्कम, काम फत्ते कर, सकुला सुखरूप इथं आण आणि थैली घेऊन जा। जमतंय मालक। हे चला आता कामगिरी फत्ते करून येऊ। आणि तुम्ही यांच्यापैकी नेमकं घर दावायला पाठवून द्या, चला रे। मालक आहे ते भोगला पाठवा की हो। अरे तुम्ही कसं बाई घाबरताय? काम परशा करणार आहे, तुम्हाला फक्त घर दाखवायचंय। आता घर दाखवण्यात माती खाऊ नका। तर मंडळी, आज आपण एका गोड भांडणाचं आख्यान ऐकणार आहोत। भांडण कुणाचं? साक्षात विठुरायाचं आणि आपल्या रखुमाईचं। तर झालं असं, द्वारका नगरीला राजधानी करून श्रीहरी आपल्या पटराणीला घेऊन, म्हणजे रुक्मिणी मातेला घेऊन सुखानं संसार करू लागले। पण एक दिवस काय झालं, गोकुळातल्या सगळ्या गोपिका आणि राधा माई आपल्या लाडक्या कान्हाला भेटायला आल्या। आता गोकुळाचा कान्हा आणि गोपिकांचं, राधेचं प्रेम तर सर्वश्रुतच आहे मंडळी, पण या प्रेमाची रुक्मिणी मातेला ही जाणीव होती, पण त्यांचं श्रीहरीवर विलक्षण प्रेम। पण या प्रेमातूनच पुढची घटना घडली।
श्री हरींनी मोठ्या प्रेमाने राधेला त्यांच्या निकट बसवून घेतले, पण त्यांची ही निकटता बघून रुक्मिणी मातेचा राग मात्र अनावर झाला. श्री हरींच्या प्रेमावर फक्त आपलाच अधिकार आहे असं त्यांना वाटलं. कुणी वाटेकरी नसावा असं वाटत ते रुसल्या आणि द्वारका सोडून दंडार वनात निघून गेला. मातेला वाटलं श्रीहरींचं आपल्यापेक्षा राधेवर जास्त प्रेम आहे, पण असं नव्हतं. रुक्मिणी माता गेल्यापासून श्रीहरींचं सगळं जगत शून्य झालं. तिकडे श्रीकृष्ण सैरबैर झाले. तिकडे रखुमाईला शोध. आप्पा तुम्ही बसा ना. आप्पा तुम्ही बसा. आप्पा तुमच्या अंगात ताप भरलाय. आप्पा तुम्ही आधी बसा. सखू गजरा गजर पूर्ण व्हायचंय, व्हायचंय. आप्पा तुम्ही बसा ना. विठुराय आहे भक्त, तो घे ना आख्यान पूर्ण करून. बसा. विठुराय तुझंच आख्यान मांडतोय आणि आवाज दगा देतोय. आता तूच पूर्ण करून घे. हे का घडले? अहो आख्यान असं कधीच अर्धवट राहिलं नव्हतं. अहो विठुरायचं आख्यान ते विरावळ्यात पूर्ण होणार नाही. आप्पा आख्यान अपूर्ण नाही राहणार. तर मंडळी, आप्पांनी सांगितलेली गोष्टच मी तुम्हाला पुढे सांगणार.